हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान जावं. तर आता वाजलेले आहे सकाळचे 10 आणि इथे मी नाश्ता बनवत आहे. तर आज नाश्त्यामध्ये आहेत बटाट्याचे पराठे. बटाट्याचे पराठे म्हणले की लहान मुलं खूप खुश होतात. तर स्वरा सकाळी स्कूलला गेलेली आहे. इथं शौर्य, त्याचे पप्पा आणि माझ्यासाठी मी इथे नाश्ता बनवते आहे. तर माझी सकाळची बरीचशी कामं आवरलेली आहेत. तर इथे मी माझ्यासाठी चपाती बनवते आहे. तर एवढा नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर शौर्याला घेऊन मी 1 तास अंगणवाडीमध्ये जाते. मग तिथून आल्यानंतर मग दुपारचा स्वयंपाक करते आणि मग दुपारी जेवण झाल्यानंतर मग आम्ही थोडा वेळ आराम करतो. तर इथे मी दोघांसाठी पराठे बनवलेले आहेत आणि आता फक्त चपाती बनवायची राहिलेली आहे. तर आमचा लहानपणीचा नाश्ता चहा चपातीच असायचा. कधीतरी मग चहा चपाती पण खाऊशी वाटते. तर लग्नाआधी माझा आणि किचनचा तसा काही इतका संबंध येत नव्हता. तर लग्न झाल्यानंतरच मी सगळं काही शिकलेले आहे. तर बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवून खाल्लेलं मला जास्त आवडतं. तर इथे माझे पराठे वगैरे बनवून झालेले आहे आणि इथे मी माझ्यासाठी चपाती करत आहे. तर पराठे तसंच चपाती गरमागरमच छान लागते, म्हणून मी जेव्हा नाश्त्याला बसायचं असेल तेव्हाच बनवते. शौर्याला बटाट्याच्या पराठ्यापेक्षा ऑनियन पराठा जास्त आवडतो आणि स्वराला बटाट्याचा पराठा आवडतो. तर ती आल्यानंतर मी तिला तो पराठा बनवून देणार आहे. तर सकाळी उठल्यापासून दुपारी 1 पर्यंत माझी खूप धावपळ असते. तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. तर आज मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या आठवणीमधलीच एक आठवण सांगते. तर मी लहान असताना मला पोह्यामध्ये चहा टाकून खायला खूप आवडायचा. तसेच कधी जर मुरमुरे आणलेले असेल तर मी त्याच्यामध्ये सुद्धा चहा टाकून खायचे. किंवा मग पांढरा भात असेल त्याच्यावर सुद्धा चहा टाकून भात खायचे. आपल्या लहानपणी जरी सगळ्या गोष्टी भेटत नसल्या तरी आपण जे काय मिळतं त्याच्यामध्ये खूप समाधानी असायचो. तर माझ्यासारखं कोण कोण पोह्यामध्ये चहा टाकून खायचं ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. म्हणतात ना, लहानपण देगा देवा, तर खरंच लहानपण ते लहानपणच असतं. तर आता इथे माझी चपाती होत आलेली आहे. त्यानंतर मी चपातीसोबत इथं चहा घेते. तर मला ब्लॅक चहाच खूप आवडतो. आपण कितीही भारीतला भारी पदार्थ खाल्ला तरी चहा चपाती खाण्याची जी मजा असते त्याची बरोबरी कोणत्याच पदार्थाला येत नाही. तर बऱ्याच ठिकाणी लोक अजून चहा चपातीच खातात, पण माझं लग्न झाल्यानंतरचं हे सकाळचं रुटीन आहे ते बदललेलं आहे. तर नाश्त्याला खूप कमी वेळच चहा चपाती असते, कारण दुपारी पूर्ण जेवण असतं. त्याच्यामुळे मग सकाळी मी नाही बनवत. आणि जर मग सकाळी चपाती खाण्यामध्ये आले तर मग दुपारी फक्त मसाले भात असं बनवायला लागतं. तर इथं माझा सकाळचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता मग किचन थोडंसं घाण झालं, तो कपड्याने क्लीन करून घ्यायचं आहे. तर या सगळ्यांनी गरमागरम चहा चपाती खायला. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.